पोस्टमन आहे का कोण? मावशी, हा. निवडणूक पहिलं 5 तारखेला होती, आता 7 तारखेला आहे. आपल्या अमर भाई परदेशी यांनी आपल्यासाठी पत्र पाठवले. त्यांची निशाणी कब्बशी. तर याच्या 7 तारखेला अमर भाई परदेशी यांच्या चिन्हासमोरील म्हणजेच कब्बशी समोरील बटन दाबून अमर भाईंना प्रचंड बहुमताने विजय करायचे. लक्षात ठेवा, कब्बशी चिन्ह. ओके, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने ज्याचा त्याचा प्रचार जो आपापला पक्ष आपापल्या परीने हे निवडणुकीच्या प्रचाराला सामोरं जात आहे. उमेदवार म्हणून त्या उमेदवाराची प्रत्येकाची प्रचाराची भूमिका, त्याची प्रचाराची रणनीती प्रत्येकाची वेगवेगळी राहते. मी तुम्हाला आज असं काहीतरी दाखवणार आहे. आत्तापर्यंत असं कुठंच ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला नाही वाटत की अशा पद्धतीचा प्रचार कुणाने केला असेल किंवा करण्यात आला असेल. तुम्हाला त्याचं कारण बी तसं आहे. तुम्हाला माहिती आहे, आज आपण जुन्या पद्धतीच्या यंत्रणा किंवा जुन्या पद्धतीची एक आपला एक काही लोकांचा आपला एक मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत होतो. त्यातला सर्वात मोठा घटक असायचा तो म्हणजे एक पोस्टमन म्हणून नावाचा एक व्यक्ती असायचा, जो टोपी वगैरे घालायचा, तो आपल्या घरी यायचा आणि त्याची काहीतरी एक बातमी घेऊन यायचा, सांगायचा तुमच्या अशा माणसाचा आपल्यापर्यंत ही गोष्ट आली. तुम्हाला ती गोष्ट माहिती, पोस्टमन म्हणलं की एक टोपी आली, खाकी कलरची वर्दी आली आणि त्या पद्धतीचं आलं. अशाच पद्धतीचं आपण आज पोस्टमन नेमकं कोणाचं पत्र घेऊन आलेत हे आपण त्यांच्याकडे माहिती घेणार आहे. आज आपल्याबरोबर पोस्टमन आहेत बघा. हे सर्वजण तुम्हाला दिसतात, हे सर्वजण पोस्टमन आहेत. पण हे पोस्टमन नेमकं पत्र कोणाचं घेऊन आलेत, काय पत्र आहे, कशासाठी घेऊन आलेत, कोण काय घेऊन कशाबद्दल चाललंय, आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहे. मित्रांनो, आपल्याबरोबर पोस्टमन आहेत. तुम्ही पोस्टमन म्हणताय, काय कसं आहे पोस्टमन म्हणजे काय नेमकं? अगोदर माहितीच्या अगोदर मी 1-2 वळी घेतो. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, बड़े दिनों के बाद हम दे वतनों को याद, वतन की मिट्टी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है. बघा, ही चिठ्ठी आली तर परदेशमध्ये राहणारी लोक, ज्यांचा त्या काळी संपर्कासाठी ट्रंक कॉल असायचा, पण काही लोकांना, गरीब लोकांना आपल्या जे संपर्काचं साधन म्हणजे हे एकमेव ज्याला आपण पत्र म्हणतो ते. आणि हे पत्र देवाणघेवाणीचं, निरोप सांगायचं, बातम्या, चांगल्या वाईट गोष्टी, तुमचं निरोप हे सगळं द्यायचं, हे प्रसारमाध्यमाचंच काम किंवा निरोप द्यायचं काम म्हणजे हे पत्र असायचं. आणि हे पत्र जो घटक घेऊन येतात त्याला म्हणायचे पोस्टमन. पोस्टमन असा माणूस ज्याला प्रत्येक घर माहिती असायचं, प्रत्येक व्यक्ती माहिती असायचा, प्रत्येक वस्ती माहिती असायची, प्रत्येक जण माहिती असायचा, असा घटक असणारा म्हणजे पोस्टमन. आणि दौंड तालुक्यात जी आता रणधुमाळी चालू आहे. आता मला एक म्हणायचं, यांनी ज्या पद्धतीने पोस्टमनची जी गोष्ट माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदाच अशी मी बातमी बनवतोय. मला सुद्धा भारी वाटलं ह्यांच्या पोस्टमनची ज्या पूर्ण रचनेची. आणि आता ते नेमकं पत्र कोणाचं घेऊन आलेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया. आता हे तुम्ही पोस्टमन म्हणून जे करताय, आता हे नेमकं पत्र कोणाचं आहे? पहिल्यांदा तर आम्ही आमची ओळख सांगतो. आम्ही सर्वजण कलावंत आहोत. TV, चित्रपट, वेब सिरीज, नाटकच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो. परंतु संस्थेने आमच्यावरती जबाबदारी दिली आणि संस्थेने अशा माणसाचं आम्हाला काम करायला सांगितलं, अमर भैया परदेशी. अमर भैया परदेशी हे दौंड तालुक्यातील खरं तर एक सर्वसामान्य असणार हे व्यक्तिमत्व. खरं तर कुठल्याच दृकसा विभागात, सोशल मीडियावर कुठंच असं प्रसार न पावलेला. परंतु ज्यावेळेस आम्ही सुरुवात कुठं करायची त्यासाठी काय ना, तर तुम्ही आमच्यावरती जबाबदारी दिली आणि आम्हाला पत्र वाटपाचं काम सांगितलं. कुणाचं पत्र वाटायचं आहे, कुणाचं पत्र वाटायचं आहे म्हणून आम्ही ज्यावेळेस पत्र बघितलं तर पत्रावरती लिहिलं होतं अमर भैया परदेशी. अमर भैया परदेशी हे सोशल मीडियावरती कसलंच प्रचलित नसणारं व्यक्तिमत्व. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात जेव्हा फील्डवर हे पत्र वाटायला गेलो तेव्हा प्रत्येक घरातील माता, माऊली, बहिणी, भगिनी काय म्हणायच्या माहिती आहे का, तुम्ही ज्यांचा निरोप घेऊन आलाय ते जर अमर भैया परदेशीचा असेल तर आम्हाला द्या, नाही तर आम्हाला देऊ नका. असला खतरनाक सामान्य माणूस इतका खतरनाक असू शकतो, कारण इतकं त्यांनी काम केलंय. म्हणजे
शाळेतील मुलांना वह्या वाटप, पेन्सिल वाटप, शालेय साहित्यांचं वाटप. बरं, तुम्ही आता जे पत्र घेऊन जाताय, हं. लोक काय म्हणतात पत्र घेतल्यानंतर? पत्र घेतल्यानंतर ना पहिल्यांदा घ्यायच्या अगोदरच आमचा त्यांचा प्रश्न असतोय, हे कोणाचं आहे? कारण आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्याचं थोडंसं चुणूक सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पोस्टमन, हे बघा तुमचं पत्र आलंय. पत्र आलंय म्हणल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं, की ही पद्धत तर बंद झाली आता. मग कोणाचं पत्र आहे? मग आम्ही सांगतो, की अमर भैय्या परदेशीने तुमच्यासाठी खास पत्र पाठवले. यावेळेस जिल्हा परिषदसाठी ते निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी कब्बशी आहे. त्यामुळे तुम्ही येत्या 7 फेब्रुवारीला मतदान केंद्रावरती जायचं आणि कब्बशीच्या समोरचंच बटन दाबायचं आणि हा सांगावा पाठवण्यासाठी खास आम्हाला पोस्टमन लोकांना पाठवले आणि त्यांच्या हातामध्ये आम्ही पत्र देतो. परंतु ही जेव्हा आम्ही देतो त्यावेळेस लोकांचं घ्यायच्या अगोदर, जर हे अमर भैय्या परदेशींचं असेल पत्र तर आम्हाला द्या, नाहीतर आम्हाला हे पत्र देऊ नका. मग पत्र म्हणल्यानंतर ते घेतात आणि त्यांनी काय काय केली कामं हे आम्हाला सांगतात. आता तुम्ही लोकांचा हे पत्र दिल्यानंतर काय प्रतिक्रिया काय येते त्यांची? प्रचंड खतरनाक प्रतिक्रिया आहेत. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही दरवर्षी, आम्हाला येतात लोक सांगतात किंवा घरातले सांगतात मतदान करा, आम्ही जातो डोळे झाकून मदत करतो, मतदान करतो. परंतु प्रत्यक्षात फील्डवर, जमिनीवर राहून काम करणारा माणूस कोण असेल तर ते अमर भैय्या परदेशी. बरं, आता असं मित्रांनो, पत्र लोकांचं- काय आहे हे बी तुम्हाला मी दाखवतो. नेमकं पत्र कशा पद्धतीचं आहे हे बघा. हे पत्र असं आहे, अमर परदेशींचा फोटो, त्यांचं निशाणी कब्बशी. बघा, हे पूर्ण आपल्या जुन्या पद्धतीचा जो पत्र व्यवहार चालायचा त्याच्यावरची जी सगळी गोष्ट ही आपल्याला दिसती. तर ह्याच्या पाठीमागं काहीतरी त्यांनी एक आव्हान केलंय बरं का मित्रांनो. हे आव्हान तुम्हाला माहिती असलं तर त्यांनी पूर्ण त्यांचा जो त्यांच्या स्वतःची जी काही गोष्ट आहे ती मतदारांना कशा पद्धतीने पत्राच्या व्यवहारातून त्यांना पोचवायची. हे पत्र व्यवहार हे पोस्टमनच्या माध्यमातून जात आहे. ते कुठंतरी त्या निवडणुकीच्या चित्रामध्ये ही भावनिकता, हे भाव, हे लोकांना कुठंतरी आवडतात. आतापर्यंत मला नाही वाटत की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा प्रचार झाला असेल. कारण का हे पत्र व्यवहार म्हणजे आपल्या जवळचा माणूस घेऊन येतो किंवा कोणतरी एक जवळची व्यक्ती किंवा जवळची काहीतरी घटना असते, काहीतरी गोष्ट असते, ही सांगण्याचं काम करते. अमर परदेशींनी अशा पद्धतीचा प्रचार लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय, लोकांपर्यंत जात आहेत. हे सगळे पोस्टमन म्हणून आज काम करतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीचा प्रचार आपल्याला बघायला मिळाला, त्यामुळे आपण या पद्धतीची मुलाखत आज त्या पोस्टमनची घेतलेली आहे. सर, अजून एक वाक्य सांगतो. बोला ना. पोस्टमन हे जो घटक आहे समाजातला, त्यांना पोस्टमन मामा म्हटलं जातं. कारण खरंच जी मामाची भूमिका असते ना, तो पोस्टमन बजावत असतो. अतिशय प्रेमानं येतो, प्रेमानं हातामध्ये पत्र देतो. कोणाची मनी ऑर्डर जर आली तर ती मनी ऑर्डर सुद्धा आहे ना, तो अतिशय प्रामाणिकपणे त्या ज्याचं नाव आहे त्याच्यापाशी पोच करतो. म्हणजे जे काम मामा करतो ना, ते खरंच हा पोस्टमन मामा करत असतो. आणि अनेक लोक, आता प्रत्यक्षात आम्ही कला म्हणतोय, आम्ही पोस्टमनची भूमिका करतोय, पण अनेक जण आम्हाला मामा म्हणून हाक मारतात. खूप आनंद वाटतो. आणि माझे चुलते पोस्टमन होते, चुलत भाऊ पोस्टमन होते, पुतण्या पोस्टमन होता, ते आहेत नाहीत आता. परंतु पोस्टमनला काय किंमत होती किंवा काय किंमत असती ती मी आता प्रत्यक्षात अनुभवतोय. आणि पोस्टमन हा घटक अमर भैय्या परदेशींना आमचा खरा सॅल्यूट आहे. त्यांनी ही जी पोस्टमन हा लुप्त झालेला जो हे घटक आहे, आता पोस्टमन आहेत, सर्व्हिस देत आहेत, त्याला घरोघरी नेऊन देण्याचं सर्व्हिस देण्याच्या निघालेले आहेत. पण पोस्टमन हा जो केंद्रीय घटक आहे, केंद्रीय ह्याचा भाग आहे तो. केंद्राचा भाग आहे. अतिशय कमी पैशामध्ये काम करणारा हा घटक होता. खरंय. यांना पगार अतिशय कमी होते. कारण माझ्या चुलत्याच्या माध्यमातून मला माहिती आहे. तर अमर भैय्या परदेशी यांनी काय काम केली ती पण मला सांगू द्या. कारण प्रत्यक्ष फील्डवर गेल्यानंतर ना, जागोजागी मोफत पाण्याचे फिल्टर बसवलेत त्यांनी. जागोजागी फिल्टर, अनेक शाळांना संगणक त्यांनी मोफत दिलेत. तुम्ही हे माहिती त्यांना सांगता का मतदारांना की या पद्धतीची? मतदारच आम्हाला सांगतात की त्यांनी हे काम केलंय. बर. आम्ही ही माहिती सांगायची अजिबात आवश्यकता का पडा नाही. आता संपूर्ण आम्ही जो देवळगाव आणि खडकी जो गट आहे जिल्हा परिषद, इथं फिरत असताना आम्ही जेवढी आतापर्यंत गावं घेतली, जवळजवळ 10-15 गावं घेतली, त्या गावातील लोक, विशेष करून महिलांचा प्रचंड असा उदंड असा प्रतिसाद अमर भैय्या परदेशी यांना आहे.
आणि भैया हे नामकरण त्यांना शोभतंय. कारण खरंच सगळ्या बहिणींचा ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना शासनाने राबवली ना, त्याप्रमाणे हे लाडके भाऊ आहेत भैया. खरंच अमर भैया परदेशी. काय बोलायचं आता ह्यांना निशब्द आहे आपण ह्यांच्याकडनं. आता थोडक्यात त्यांच्या एकच गोष्ट शेवटच्या टप्प्यामध्ये घेतो. ते कशा पद्धतीने पोस्टमन म्हणून ज्यावेळेस ते दारात जातात काय बोलतात आपण त्यांच्याकडनं जाऊन घ्या. काय तुमचं गेल्यानंतर कशा पद्धतीची हाक असते? पोस्टमन ताई तुमचं पत्र आलंय. हे पत्र आहे ना अमर भैया परदेशी यांनी तुम्हाला पाठवलंय. हो हो. आता नाही का ते जिल्हा परिषदेला उभा आहेत आणि मतदान 7 फेब्रुवारीला बरं का. त्यांचं चिन्ह ना अहो कब्बशी आहे. बघा रोजच्या जीवनातला हा अविभाज्य घटक आहे. रोज आपल्याला कब्बशी लागते ना, त्यामुळे आपण आता कब्बशीलाच मतदान द्यायचं. कारण आपण कब्बशी रोज आपल्या हातात असते. त्याप्रमाणे आपण कब्बशीला मतदान दिलं तर अमर भैया आपल्यासाठी कामासाठी उभा राहणार आहेत. त्यामुळे त्या 7 फेब्रुवारीला बिंदासमध्ये जायचं आणि तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन कब्बशीच्या चिन्हासमोरच बटन दाबायचं. अमर भैया परदेशी यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं. धन्यवाद. येतो आम्ही ताई. येऊ का? मित्रांनो हायटेक प्रचार कशाला म्हणतात आणि कशा पद्धतीचा तो राबवला जातो अमर परदेशींनी राबवलाय. आपण अजून काही घडामोडी घेणार आहे मार्मिक समाचारमध्ये. आपण धन्यवाद. मी निलेश गायकवाड. पोस्टमॅन पोस्टमॅन दादा पत्र आलंय तुमचं. हो का. अमर भैया परदेशींनी तुम्हाला पत्र पाठवलंय. ह्या पंचवार्षिकला ते जिल्हा परिषदेसाठी आपल्या दिळगाव राज्य गटातून उभा आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी कबशी आहे. मतदान 7 तारखेला आहे, 7 फेब्रुवारीला. तुम्ही मतदान केंद्रावरती जायचं. 7 फेब्रुवारीला कबशी या चिन्हासमोरच बटन दाबायचं. ही अमरसिंग भैया परदेशी जे आहेत ना आपला हक्काचा माणूस आहे. बरं जे काम करणारा माणूस आहे त्यांना आपण मत दिलं पाहिजे का नाही. मग त्यांचा सांगावा आलाय. त्यांनी हे पत्र पाठवलंय. पत्र तुम्हाला आम्ही पोच केले. आता तुम्ही तुमचं काम करायचं. 7 तारखेला यायचं आणि कबशीच्या चिन्हासमोरच बटन दाबायचं. येऊ का? चला धन्यवाद.